हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम बॅक टू आवर चॅनल. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळ्याच्या सौंदर्यात आता एक मानाचा तुरा रोवला जात आहे. कोयनेच्या शिवसागर जलाशयावरती उभा राहत असलेला तापोळा आहेर या केबल स्ट्रेट पूल आता पूर्णत्वाच्या दिशेने आहे. येत्या मेमध्ये या पुलावरून दोन्ही बाजूने वाहतूक देखील सुरू होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच पर्यटकांसाठी पुलाच्या बाजूला ओपन गॅलरी देखील असणार आहे. एकाच वेळी सुमारे 150 पर्यटक या गॅलरीमध्ये उभे राहून सह्याद्रीच्या पर्वतरांगा व कोयनेच्या जलाशयाचे विहंगम दृश्य पाहू शकतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या केबल स्ट्रेट पुलाचे काम सुरू आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकण हा भाग जोडला जाणार आहे. सध्या तापोळ्याकडून आहेर किंवा कांदाट खोऱ्यात जाण्यासाठी तराफावर अवलंबून राहावे लागते. मे महिन्यात जलाशयातील पाणी कमी झाल्यावरती व पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यावरती ही जलवाहतूक बंद होते, तर रस्ते वाहतूक महाबळेश्वर, मेढा, सातारा या मार्गे होते. यामुळे रस्ते प्रवासाचा वेळ देखील वाढतो. या पुलामुळे प्रवाशांना 12 महिने प्रवास करता येणार आहे. तर असा असणार आहे पूल. 30 मीटर उंच, 540 मीटर लांब आणि रुंदी 14 मीटर असणार आहे. पर्यटकांना पुलाच्या दोन्ही बाजूंना फिरता यावे याकरता 2.5 मीटर रुंदीचा फुटपाथ देखील असणार आहे. पुलापासून 13 मीटर उंचीवरती ओपन गॅलरी असून 150 पर्यटकांची त्याची क्षमता असणार आहे. पुलाचा भार फेलण्यासाठी 2 महाकाय टॉवर्स देखील उभारले आहेत. यामुळे स्टीलच्या मजबूत केबल्सद्वारे पुलाचा भार सहज पेलला जाईल. ओपन गॅलरीमध्ये पर्यटकांना जाण्यासाठी 2 कॅप्सूल लिफ्टची देखील सोय असणार आहे. सुमारे 175 कोटी रुपये खर्चून हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे दुर्गम भाग जोडला जाणार आहे. तापोळा व आहेर हे विभागलेले खोरे थेट एकमेकांना जोडले जातील. यामुळे दुर्गम भाग मुख्य प्रवाहात येणार आहे. सध्या नागरिकांना या दरम्यान प्रवास करण्यासाठी सुमारे 50 किलोमीटरचा रस्ते प्रवास करावा लागतो. त्यामुळे हे अंतर अवघ्या 5 ते 7 मिनिटात पूर्ण होईल. प्रवाशांच्या वेळेत व इंधनात मोठी बचत देखील होणार आहे. या प्रकल्पाचे काही वैशिष्ट्य म्हणजे कोयना परिसर हा अतिवृष्टीचा भाग असल्याने पुलाच्या स्टील्स केबल्स लोखंडी भागांना गंज चढू नये म्हणून विशेष संरक्षणात्मक थर देखील देण्यात आलेला आहे. हा पूल कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात असल्याने पुलाच्या पायाची आणि टॉवरची रचना भूकंपाचे तीव्र धक्के सहन करेल अशा पद्धतीने केली आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाऱ्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे पुलाच्या डेकचे डिझाईन एरोडायनामिक पद्धतीने केलेले आहे. हा पूल केवळ सिमेंट व स्टीलचा सांगाडा नसून आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार आहे. राज्यातील हा एकमेव पूल आहे जिथे पर्यटकांसाठी ओपन गॅलरी असेल. दळणवळणासह पर्यटनाची नवीन संधी उपलब्ध करून देणारा हा पूल असणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा आपल्या पुणे बारामती पुणे या चॅनलला. थँक्यू.